असं बुडवायचं आणि खायचं. सुटलं तोंडाला पाणी, तेच तर माझं काम आहे की नाही रे? चला, नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि एक छान पदार्थ आहे काकडीची कचोरी. आता कचोरी आपण ऐकलेली आहे, प्याज कचोरी ऐकलेली, राजस्थानात होते, आपल्याही इथे काही ठिकाणी ती कचोरी करतात. मूग डाळ घालून ती कचोरी तयार करतात. शेगावची कचोरी एक असते आणि एक रेग्युलर आपली बेसनाची कचोरी. पण ही काकडीची कचोरी आहे इंटरेस्टिंग. चला सुरुवात करूया. काकडी ही साईडनी काढून टाकायची आणि मला आठवतं आमची आई म्हणायची की काकडीलाही असं असं करायचं म्हणजे काकडीचा कडूपणा निघून जातो. येस, हे आपण कट करू, खाऊन पाहू. कडू नये. ही काकडी पूर्ण आपल्याला किसून काढायची आहे. काकडी जी आहे त्यात पूर्ण 3 काकड्या आपण किसून घेतलेल्या आहेत. आणि ही कचोरी जी आहे ती नेहमीसारखी कचोरी नाही आहे, थोडी वेगळी आहे. तुम्ही बघा. आणि फोडणीसाठी थोडंसं तेल, साधारण एक 2 ते 3 चमचे मोहरी, छान बारीक चिरून घ्या जेवढा चिरता येईल. हिरवी मिरची, हळद आणि किसलेली काकडी पाण्यासकट. यामध्ये चवीनुसार मीठ. लिंबू पिळायची एक छान टिप तुम्हाला देतो की कित्येक वेळा आपल्याला हाताने पिळता येत नाही किंवा आपल्याकडे लिंबू पिळणी सापडत नाही वेळ. हे छान कापड घ्यायचं, त्यातमध्ये अर्ध लिंबू ठेवायचं, हे गुंडाळायचं आणि लिंबू पिळायचं. लिंबू व्यवस्थित पिळली जाते. या ग्रीप, हाताची जी ग्रीप असते त्यामुळे जास्तीत जास्त लिंबाचा रस जो आहे तो बाहेर पडतो, जो लिंबू पिळणीमधूनही पळत नाही. थोडी साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 काकड्यां साधारण एक अर्धी वाटी दाण्याचं जाडसर कूट. अजून तुम्हाला लक्षात येत नसेल की नेमका काय प्रकार करतायत विष्णूजी, होय की नाही? बघा. आणि यामध्ये मावेल तेवढा रवा घालायचा आपल्याला. साधारण अर्धी वाटी मी आत्ता घातलाय. वेगळं पाणी घालायचं नाही. गॅस एकदम कमी आणि ह्याला एक वाफ येऊ देऊ आपण. ह्याला छान स्वतःचीच वाफ सुटली आहे. ह्याला आपण काढून थंड करूयात. ह्याला कोमट असतानाच थोडं मळावं लागेल. पूर्ण थंड झाल्यावर मळणं सोपं नसणार, म्हणून थोडं कोमट असतानाच ह्याला छान आपण मळून घेऊ. आणि वाटल्यास थोडा पाण्याचा हात लावायचा. याला छान मळून अशा चपट्या चपट्या कचोऱ्या तयार करायच्या. फक्त मध्ये अशी छोटीशी वाटीसारखं केलं की या छान फुलतात. आणि कुठलाही पदार्थ तळण्यापूर्वी आपण काय वापरतो? आपण फ्राय पावडर वापरतो. ती कशासाठी? की फ्राय पावडर तेलात घातल्यानंतर तेल होतं हलकं, आणि हलकं तेल झाल्यानंतर काय होतं? त्यात तळला जाणारा पदार्थ कमीत कमी तेल घेऊन परत येतो. एवढं साधं समीकरण आहे. आणि नंतर हे फ्राय पावडर असलेलं तेल गाळायला ही चाळणीसुद्धा आहे. ही मॅजिक फिल्टर आणि फ्राय पावडर याची जोडी आहे. याच्याबद्दल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अजून माहिती दिलेली आहे की तुम्ही का. आणि फ्राय पावडर जर हवी असेल तर खालच्या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा. तर आता फ्राय पावडर वापरतात कशी? तर तेल थोडं गरम झाल्यानंतर ही फ्राय पावडर घ्यायची. हा जो चमचा आहे, चमचा भरून घालायची. एवढं होतं आणि अर्धा लिटर तेल आहे.
मंद आचेवर याला होऊ द्यायचं. आता तुम्ही बघत असाल की अशा पद्धतीने हे फुगून वर येत आहे. कचोऱ्या अशा छान फुलून वर आल्यानंतर त्यांना बाहेर काढायचं. आता बघा आतून किती ही फ्लफी आहे. आणि मग असं बुडवायचं आणि खायचं. सुटलं तोंडाला पाणी, तेच तर माझं काम आहे. आहे की नाही रे? चला, तोंडाला पाणी सुटू देऊ नका, मनावर कंट्रोल ठेवा. मी डायटिंग करतो त्याच्यामुळे खाणार नाही, पण हे असेल मात्र अप्रतिम. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, आवडला घ्या, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.